एव्हरीवन, आज आपण प्रॉन्स दम बिर्याणी बनवणार आहोत। यासाठी सर्वप्रथम एका मिक्सी जार मध्ये लसूण, पुदिना आणि आलं घेऊन ते बारीक करून घ्यावेत व नंतर प्रॉन्स व्यवस्थित क्लीन करून त्यामध्ये हळद, मीठ यामध्ये घालून लसूण, आलं पेस्ट आणि पुदिना पेस्ट मिसळावी अशा पद्धतीने आणि मॅरिनेशन साठी झाकून ठेवावे। कांदा, टोमॅटो बारीक करून घ्यावेत। प्रॉन्सला फोडणी देण्यासाठी मी एक पातेलं गॅसवर ठेवले। गरम झाल्यानंतर त्यामध्ये कच्च्या घाणीचं स्नेहसत्व ऑइल यूज केले। तेल कमीच वापरावे। तेल गरम झाल्यानंतर आपण चॉप केलेला कांदा घालावा। गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालावेत। टोमॅटो आणि कांदा एकत्र छान असे परतून द्यावे। मग त्यामध्ये तिखट मसाला, धने जिरे पावडर मिक्स करावी। त्यानंतर आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालावेत व ह्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही पाणी वापरू नये। झाकण ठेवून शिजवून द्यावे। प्रॉन्स घातल्यानंतर ते व्यवस्थित परतवून घ्या, म्हणजे ते कांदा, टोमॅटो आणि सर्व मसाल्यांमध्ये मिक्स होते। झाकण ठेवून शिजून द्यावे। तोपर्यंत मी साईडला बिर्याणी राईस पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्यातील पाणी काढून घ्यावे व खडे मसाले एका कुकर मध्ये स्नेहसत्व, कच्च्या घाणीचे तेल, शेंगदाणा ऑइल घेऊन त्यामध्ये सर्व खडे मसाले घालावेत। राईसला लागेल एवढं पाणी त्यामध्ये ओतावे। साईडला आपली प्रॉन्सची भाजी होत आहे ती मी चेक करतेय। चवीनुसार मीठ घालावे। इथे आपली प्रॉन्सची भाजी तयार आहे, ते बघू शकता तुम्ही। पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी तूप घातले। तुपामुळे भात आपला मोकळा होण्यास मदत होते व त्या उकळीमध्येच आपण सोक करून ठेवलेला राईस घालावा। राईस घातल्यानंतर ते छान असं ढवळून घ्यावे आणि पुन्हा झाकून ठेवावे। यामुळे राईस पटकन शिजतो। हे बघा, अशा पद्धतीने आपला राईस छान असा शिजलेला आहे। उकळीच्या पाण्यात राईस टाकल्यामुळे तो पटकन शिजतो आणि भिजत ठेवल्यामुळे आधीच तांदूळ पाणी पिलेला असतो, त्याला जास्त वेळ लागत नाही। ते शिजलेला भात साईडला ठेवून मी दम साठी एक दुसरी कढई ठेवली। त्यामध्ये तेल घालावे। नंतर त्यामध्ये उभा चिरलेला लसणाचे तुकडे घालावेत। ते छान असे गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये आपण प्रॉन्सची भाजी केलेली आहे ती घालावी। बघा, अशा पद्धतीने प्रॉन्स घालावेत आणि मग त्यावर राईस घालावा। छान असा स्प्रेड करून ठेवावा। प्रॉन्स बिर्याणी बनवणे अगदी सोपे असते। तसेच प्रॉन्सची भाजी बनवताना प्रॉन्स जास्त शिजून देऊ नका, ते लगेचच वाफेवर शिजतात। इथे सुरुवातीस मी कढईमध्ये प्रॉन्सचा एक लेयर टाकला, त्यानंतर आपला शिजलेला भात स्प्रेड केला, त्यानंतर थोडेसे प्रॉन्सची भाजी स्प्रेड केली व नंतर त्यामध्ये असे 2-3 वेळा करावे, म्हणजे आपली बिर्याणी छान लागते। आता राहिलेला सर्व प्रॉन्स मसाला मी आता यावर स्प्रेड करून घेत आहे। नंतर उर्वरित सगळा शिजलेला भात मी आता यावरती स्प्रेड करत आहे। अशा पद्धतीने हे बघा, असे मी छान असे लेयर्स दिलेले आहेत। आता ते झाकून ठेवावेत, वाफ बाहेर जाता कामा नये। अशा प्रकारे आपली दम बिर्याणी झाली आहे। वाफ छान बसलेली आहे, ते बघू शकता तुम्ही। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।